स्वामी विवेकानंद हॉल निर्मितीबद्दल माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा आनंद यात्रेतर्फे सत्कार। स्वामी विवेकानंद यांच्या वेंगुर्ला भेटीच्या ऐतिहासिक स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने वेंगुर्ला नगर परिषदकडून उभारण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद हॉल निर्मितीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे तत्कालीन पालकमंत्री माननीय श्री रवींद्र चव्हाण यांचा आनंद यात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ला परिवारातर्फे आनंद यात्रेच्या अध्यक्षा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी यांच्या हस्ते सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला। स्वामी विवेकानंद यांनी दिलेल्या विचारांनी प्रेरित होऊन वेंगुर्ला स्मारक व्हावे यासाठी आनंद यात्रेतर्फे करण्यात आलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत माननीय चव्हाण यांनी हा उपक्रम शासन स्तरावर मार्गी लावला। त्यांच्या पुढाकारातून साकारलेले स्वामी विवेकानंद हॉल हे आता वेंगुर्ल्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळीचे केंद्रबिंदू ठरत आहे। सत्कार समारंभात बोलताना आनंद यात्रेच्या अध्यक्षा वृंदा कांबळी म्हणाल्या, हा हॉल म्हणजे केवळ एक इमारत नाही, तर विवेकानंदांच्या तेजस्वी विचारांचा ध्वज आहे। हे स्मारक वेंगुर्ला शहराला नवचैतन्य देणारे ठरेल। या प्रसंगी माननीय श्री चव्हाण यांनी आनंद यात्रेच्या कार्याचे कौतुक करत विवेकानंदांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत आणणारे हे कार्य प्रेरणादायी असून या हॉलमधून नव्या पिढ्यांना दिशा मिळेल असे मत व्यक्त केले। कार्यक्रमात विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि युवक आणि आनंद यात्री सचिव प्राध्यापक डॉक्टर सचिन परुळेकर, खजिनदार महेश राऊळ, सदस्य PS कौलापुरे, विद्या कौलापुरे, प्रीतम ओगले, चारुता दळवी, PK कुबल, सीमा मराठे, शशांक मराठे, जान्हवी कांबळी, विशाखा वेंगुर्लेकर, चैतन्य दळवी आदी आनंद यात्री सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। नंबर 1 निर्धार न्यूज वेंगुर्ला।